आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव। मोफत सुविधा एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, बायपास सर्जरी व सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री। सोनोग्राफी फक्त 400 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट। एक्स-रे फक्त 100 रुपयात। औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 73 04 75 56 55। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात औद्योगिक वसाहत ते साईबाबा चौफुली या स्टेशन रस्त्यालगत नवीन हाय टेन्शन वीज लाईट विजेचे खांब रस्त्यापासून 20 फूट मध्ये टाकावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वडाची झाडे घेऊन ठिय्या देत सत्याग्रह आंदोलन केले आहे। कोपरगाव शहरालगत असलेल्या औद्योगिक वसाहत ते साईबाबा चौफुली या स्टेशन रस्त्यानजीक श्री साई सेवा भक्त मंडळाच्या वृक्षप्रेमींनी जवळजवळ 300 वटवृक्षांची लागवड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संमतीने केली आहे। मात्र महाराष्ट्र राज्य वीज कंपनीने या वटवृक्षांच्याच रेषेवरच नवीन हायटेन्शन वीज लाईट टाकल्याने भविष्यात मोठ्या झालेल्या त्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ येणार असल्याने सदर नवीन हायटेन्शन वीज लाईट विजेचे खांब रस्त्यापासून 20 फूट मध्ये टाकावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर वडाची झाडे घेऊन ठिय्या देत सत्याग्रह आंदोलन करत महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचा निषेध केला आहे। यावेळी संजय काळे यांनी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांनी भेट घेत चर्चा करत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सामाजिक कार्यकर्ते संजय काळेंनी आपला सत्याग्रह मागे घेतला आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने, कोपरगाव। कोपरगाव तहसील समोर मी आज जे आंदोलन केलं आहे, सत्याग्रह केला, आंदोलन नाही हे सत्याग्रह होतं की झाडे लावा झाडे जगवा ऐवजी झाडे वाचवा आणि झाडे जगवा हा एक संदेश आहे की जे असलेली झाडं ही जगवली पाहिजे। MSEBने जी संजीवनीपासून तर स्थायी तपोभूमीपर्यंत जी एकतर्फा हाय टेन्शन वायर लाईन टाकली, ही लाईन तात्काळ काढून घ्यावी आणि तिथले जे झाडं आहे ते झाडं वाचवावेत अशी मागणी मी केली होती। त्या अनुषंगाने MSEBचे अधिकारी आले, त्यांनी मला सांगितलं की आम्ही हे काम थांबवलेलं आहे आणि लवकरच ही लाईन आम्ही काढून घेणार आहोत। त्यांनी सप्लायचा पॉईंटच बदलला, म्हणजे पूर्वी ते इंडस्ट्रियल इस्टेटमधून वीज काही घेणार होते, त्याऐवजी त्यांनी SHM कॉलेज समोरून 32 kV वरनं ते ही लाईन घेणार आहेत आणि भविष्यामध्ये तिथून ती लाईन घेणार आहे ती अंडरग्राऊंडच येईल असं त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे। त्यांनी झाडं वाचवण्यासाठी जो अंडरग्राऊंड पर्याय निवडलेला आहे वायरिंगचा, हा पर्याय इतका उत्कृष्ट आहे। असाच पर्याय वारंवार त्यांनी निवडावा आणि झाडांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी आणि पर्यावरणाला सहकार्य करावं ही त्यांना मागणी केलेली आहे आणि त्यांनी ती मान्य केली आहे।